रखरखत्या उन्हामध्ये असे काहीतरी थंड थंड प्यावेसे वाटते। अगदी हेल्दी आणि पोटभरीचे, कमी खर्चात घरच्या घरी झटपट बनणारे थंड थंड कूल दूध कोल्ड्रिंक कसे बनवायचे ते पाहूया। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हा साबुदाणा घेतलेला आहे मी। हा साबुदाणा भिजवलेला आहे। माझ्याकडे भिजवलेला साबुदाणा होता, त्यातलाच मी थोडासा काढून घेतलेला आहे तो साबुदाणा। हा मी आता साबुदाणा उकळून घेते पाण्यामध्ये। पाणी ठेवले गरम करायला, त्याच्यामध्ये साबुदाणा टाकून चांगला उकळून घ्यायचा। अगदी चकचकीतपणे त्याला आलं पाहिजे, एवढा असा ट्रान्सपरंट झाला पाहिजे, एवढा चांगला तो असा उकळून घ्यायचा, शिजून घ्यायचा पाण्यामध्ये। हा आपला शिजून झालेला आहे। आता मी दूध गरम करून घेते। 1 ग्लासभर मी दूध घेतलेलं आहे, ते गरम आता उकळायला ठेवलेलं आहे। दूध गरम होत आलंय, त्याच्यामध्ये साखर टाकली आहे 1 वाटी। आता तुम्हाला जसं गोड हवे असेल तसं त्याप्रमाणे साखर टाकून दूध उकळायला ठेवायचं। एका बाजूला आपलं दूध उकळतंय, तोपर्यंत हा मी सब्जा भिजत ठेवते। हे सब्जाचे बिया आहेत। उन्हाळ्यामध्ये सब्जाची बी खाल्लेली चांगली असते। आता मी ती भिजत ठेवते। थोडं पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये 1 चमचाभर सब्जा भिजत टाकते। हे 10 मिनिटांमध्ये चांगला असा फुलून राहतो। आपल्या सब्जा भिजत ठेवला, एका बाजूला दूध पण उकळतंय, तोपर्यंत हे साबुदाणे आहेत त्याचं पाणी मी गाळून घेते। या साबुदाण्यामधलं पाणी संपूर्ण गाळून घ्यायचं। हे दूध थंड झालेलं आहे चांगलं। आता त्याच्यामध्ये हा साबुदाणा टाकून घेते मी। तीन चमचे साबुदाणा झाला। हे गुलाब दूध कोल्ड्रिंकचे पॅकेट आहे, हे दुकानामध्ये विकत मिळतं। त्याचीच ही पावडर आहे, ती पावडर पण टाकून घ्यायची दुधामध्ये। ही पावडर तुम्हाला नाही मिळाली तर रूह अफजाचं सरबत येतं ते टाकलं तरीही चालेल। मी 2 पॅकेटं घेतली होती। हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता हा आपला सब्जा बघा चांगला असा फुललेला आहे। आता आपण सरबत बनवायला घेऊया। हे मी ग्लास घेतले 2, त्याच्यामध्ये बर्फ टाकलेला आहे। बर्फाचे 2 तुकडे टाकलेले आहेत मी, आईस क्यूब। त्याच्यामध्ये हा मी सब्जा घेतलेला आहे, 1 चमचा सब्जा टाकायचा। आणि आपण इथे कोल्ड्रिंक तयार करून घेतलं होतं, दूध कोल्ड्रिंक, ते दूध कोल्ड्रिंक टाकून घेते। हे साबुदाणा थोडासा याच्यात मी टाकून घेते। सरबत पण त्याने कसं घट्ट होतं। आणि कलिंगडाचे क्यूब्स टाकून घेते। त्याच्यामध्ये मगज बी टाकून घेते वरतून डेकोरेशनसाठी। तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल। आता आपलं सरबत तयार झालेले आहे। उन्हामधून आल्यानंतर थंड सरबत प्यायल्यानंतर एकदम असं फ्रेश वाटतं। या उन्हाळ्यामध्ये नक्की रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली ती। तुम्हाला माझी छोटीशी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री कृष्ण।